हॅलो मित्रांनो, उद्या बँक निफ्टी कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. पण त्याआधी मी तुम्हाला जसं मी काल सांगितलं, जसं मी तुम्हाला काल फिन निफ्टी सांगितलं, अगर गॅप अप होऊनसुद्धा अगर एक ग्रीन कॅन्डल बनवते तर आपण वरच्या साईडला जायचं नाही. तसं तुम्ही बघत असाल तर पहिली ग्रीन कॅन्डल बनवलेली आणि मी जसं सांगितलं की अगर मार्केट डाऊन ट्रेंड असेल ना तर फक्त आणि फक्त डाऊन साईडचीच एंट्री बघायची. मग भले पहिली ग्रीन कॅन्डल बनवली आणि त्याच्यानंतर समजा वरती गेला तर जास्तीत जास्त काय होईल तर आपल्या हातामध्ये तो ट्रेड मिळणार नाही, पण ठीक आहे, पण त्याच्यातली आपलं जास्त एल जाणार नाही. आता समजा ज्यांनी गॅपअप बघून ग्रीन कॅन्डल बनवली आणि त्याच्यानंतर एंट्री घेतली असेल त्यांना लॉस तर झालाच असेल. बरं, त्यामुळे जे आहे ते क्लिअर ठेवा. अगर डाऊन ट्रेंड असेल तर फक्त आणि फक्त डाऊन साईडची एंट्री घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं का गॅपअप ओपन होऊन अगर 5 मिनिटाची रेड किंवा ग्रीन कॅन्डल बनते, त्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी क्विक जरा एकदा लवकर एंट्री घेतो. 9:15 9:16च्या आसपासच मी एक पहिली एंट्री घेतो बघण्यासाठी, फक्त मार्केट चेक करायला. ठीक आहे, अगर माझ्या साईडने गेलं तर ठीक आहे, नाही तर मी एक ते छोट्या एसएलमध्ये निघून जातो. तुम्हाला आधी माझी आजची पोझिशन दाखवतो. तुम्ही बघत असाल आज मला 4,000चा प्रॉफिट झाला आहे. ठीक आहे, आणि इकडे माझा पहिला एल गेला, म्हणजे हा पहिला जो मी तुम्हाला सांगितला जी मी लवकर एंट्री घेतली 9:15, तिकडे फक्त 500 रुपये मायनस झालेले. म्हणजे फक्त आणि फक्त मी 20 पॉईंटचा एल होता तो छोटासा, आणि त्याच्यानंतर मी अजून एक एंट्री घेतली जिथे 2 लॉट्स कॉल सेल केलेले. त्याच्यामध्ये माझा एक एल गेला 1000 रुपयाचा. तुम्हाला एक्झॅक्ट कुठे ते तुम्हाला सांगतो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी थर्ड एंट्री घेतली तर म्हणजे माझ्यासाठी सेकंडच इंटरेस्ट आहे का मी पहिली एंट्री फक्त आणि फक्त मार्केट कसं मूवमेंट करतं आहे ते बघण्यासाठी घेतो, प्रत्येक वेळी घेतो मी. ठीक आहे, तर तिकडे त्याच्यानंतर थर्ड एंट्रीमध्ये मला 5,700चा प्रॉफिट झाला. फक्त 2 लॉट कॉल सेल केले आणि मी डीप इन द मनी सेल केलं. अगर तुम्ही बघत असाल तर 22,750चा मी कॉल सेल केलेला. तर मी तुम्हाला चार्टवरती घेऊन दाखवतो माझा एल कुठे गेला आणि मी परत री एंट्री कुठे गेली ते. तुम्हाला पहिले बघत असेल तर हे बघा, मी पहिली एंट्री इथे सुरुवातीला घेतली, इथे येईपर्यंत माझा एल गेला. ठीक आहे, 500 रुपयाचा. त्याच्यानंतर मग मी दुसरी एंट्री घेतली. दुसरी एंट्री ना मी इथेच घेतली. हा जसा ब्रेक केला ना तशी मी एंट्री घेतली. तुम्हाला ही मोमेंटम जर छोटी वाटत असेल, पण तुम्हाला ती मोमेंटम सांगतो मी किती पॉईंट्सची होती. तुम्ही बघत असा 22,906 पासून 22,950, म्हणजे ऑलमोस्ट 40-45 पॉईंटची मुवमेंट होते. तिकडे माझा 20 पॉईंटचा फक्त एल होता, तो पहिला एल गेला. आणि मग मी सेकंड एंट्री मी कुठे घेतली ते तुम्हाला सांगतो. इकडे डाऊन साईडला आला, हा लेवल ब्रेक केल्यानंतर मी फक्त एक हॉल्ट कॅन्डल बघतो, ग्रीन कॅन्डल. जसं मी तुम्हाला सांगितलं, अगर मार्केटला मोठा ट्रेंड हवा असेल तर तो प्राईस ॲक्शन बनवून खाली जाणार. ठीक आहे, त्याप्रकारे त्याने 2 रेड बनवले. मी एक ग्रीन कॅन्डलचा वेट करत होता. जशी ग्रीन कॅन्डल बनवली आणि जसा त्याचा लो ब्रेक केला ना, मी माझी एंट्री घेतली आणि मी 22,750 म्हणजे ह्या साईडच्या आसपासचा मी कॉल सेल केलेला. ठीक आहे, म्हणजे बरं की डीप इन द मनी होता, कारण 22,900च्या आसपासचा मी एंट्री असताना मी 22,750चा कॉल सेल केलेला. मी अजून थोडं डीप इन द मनीमध्ये जाणार होतो, पण म्हटलं ठीक आहे, आपलं टार्गेट फक्त 6,000 रुपये आहे, तर एवढं बस होईल. ठीक आहे, आणि मग सेकंड एंट्री घेतली तर मला स्टार्टिंगपासून म्हणजे विदिन एका मिनटामध्ये मला 2,000 प्रॉफिट दिसलं. जसं मला 2,000 प्रॉफिट झालं तर मी माझा एल हा पहिला कॉस्ट टू कॉस्ट केला. मग जेणेकरून मार्केट परत रिव्हर्स झालं, इथून इथे आलं तरी मग मला जो 1,600चा लॉस आहे तो झाला असताना मी तेवढं बेअर पण करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मी एक फिक्स लॉस ठेवला जेणेकरून मला त्रास नाही होईल, तेवढाच मी लॉस देतो प्रत्येक वेळी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल एक बऱ्यापैकी मुवमेंटम झाली. मी तुम्हाला ते सांगतो, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड असेल ना तर वरच्या साईडला बघायचंच नाही. ठीक आहे, मग भले त्याच्यानंतर वरच्या साईडला जात असेल, आपण काय होईल, आपण फक्त एंट्री नाही घेणार, आपला तो एक ट्रेंड मिस होणार, पण आपल्याला जास्त एल देता कामा नये. अगर डाऊन ट्रेंड असेल तर फक्त एकच माइंड फक्त वन वे ठेवा की डाऊन साईडची एंट्री घ्यायची. ठीक आहे, त्यामुळे अगर समजा मार्केट डाऊन साईड आणि पहिले ग्रीन कॅन्डल बनवले, तुम्ही कन्फ्यूज होणार मार्केट वरती जातं की खाली जातं, मग तुम्ही दोन्ही साईडची एंट्री घेणार आणि मग दोन्ही साईडला एल जाणार. ठीक आहे, आणि सध्या मार्केट तुम्हाला पहिल्या एंट्रीमध्ये टार्गेट देत नाही, तुमचा एक एल घेणारच तो सध्या, कारण मार्केट एवढं वॉलेटाईल असल्यामुळे तुमची एक एंट्री घेणारच आहे. आणि मग जसं मी तुम्हाला सांगितलं, अगर एल छोटा असेल तर आपण 3 एंट्रीसुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे, 3दा आपण एंट्री घेऊ शकतो. अगर 3दा एंट्रीमध्ये लॉस होत असेल तर समजून हे मार्केट हे फक्त आणि फक्त साईडवेजच आहे. ठीक आहे, आणि आता मी तुम्हाला एक सिम्पल मी फंड सांगतो की मार्केटचा रिव्हर्सल मी आता समजा आता हा डाऊन ट्रेंड आहे, तर मी अपसाईडला केव्हा बघणार त्याचा एक मी तुम्हाला सांगतो मी कसं बघतो अपसाईडचं. समजा आपण डेली टाईम फ्रेमवरती गेलो. ठीक आहे, आता हे रेड कॅन्डल आहेत, त्याच्यानंतर इकडे असे ग्रीन कॅन्डल बनले मोठे. हां, त्याच्यानंतर समजा एक रेड कॅन्डल हॉल्ट कॅन्डल बनवायला पाहिजे. ठीक आहे, ही रेड कॅन्डल आहे. हां, जसं मग त्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक केला ना, मग तो समजून जातं की तोपर्यंत तो ट्रेंड रिव्हर्स झाला. जोपर्यंत असा सिनेरियो होत नाही ना, तोपर्यंत माझ्यासाठी मार्केट हे फक्त आणि फक्त डाऊन ट्रेंडच आहे.
ठीक आहे. ज्या दिवशी अगर ग्रीन कॅन्डल नंतर एक रेड कॅन्डल बनेल वरच्या साईडला आणि त्याचा जसं हाय ब्रेक होईल तर तो माझ्यासाठी डाऊन ट्रेंड असेल. ठीक आहे, क्लिअर. आता आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण उद्या काय ट्रेड करू शकतो ते. बँक निफ्टीमध्ये बघत असाल तर बँक निफ्टी एक बऱ्यापैकी निगेटिव्ह झाला आहे, बऱ्यापैकी मार्केट डाऊन साईडला पडलं आहे. ठीक आहे, तर उद्या पण बघा आता 3 दिवस बाकी आहे, तर 3 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो काय काय होणार. एक तर कालचा माझा प्रॉफिट तो मिस झाला की मी थोडा जास्त मोठा एस एल दिला त्याच्यामुळे, नाही तर काल पण मला 4,000 प्रॉफिट झाला असता. इव्हन काल 5,000 प्रॉफिट झाला असता आणि आज पण मला 4,000 प्रॉफिट झाला. म्हणजे माझ्या 2 दिवसामध्ये ॲक्च्युली मला बऱ्यापैकी डिसेंट प्रॉफिट झाला असतं. तर आता 3 दिवसामध्ये माझ्याबद्दल काय होणार ते तुम्हाला सांगतो. एक दिवस मला प्रॉफिट होणार, डायरेक्टली फुल प्रॉफिट होणार. एक दिवस माझा एक एस एल जाणार आणि तिसऱ्या दिवशी मला एक एंट्रीच नाही मिळणार. ह्या तिघांपैकी 3 दिवसामध्ये उलटसुलट काही होऊ शकतं, पण हे 3 गोष्टीच होणार. कारण एक दिवस काय होणार माहिती आहे, एक क्लिअर ट्रेंड, अजून एक दिवस क्लिअर ट्रेंड मिळणार, एक दिवस आपला एस एल जाणार आणि दुसऱ्या दिवशी काय होणार मोठा एक गॅपअप होणार आणि तो डायरेक्ट ग्रीन कॅन्डल बनवून वरच्या साईडला जाणार. तेव्हा तर मी एंट्री घेणार नाही. तर त्या हिशोबाने तिसरा दिवस म्हणजे मी एंट्रीच नाही घेणार. एक दिवस माझी एंट्री नाही होणार, एक दिवस माझा एस एल जाणार आणि एक दिवस मला पूर्ण टार्गेट मिळणार. हे 3 दिवसापैकी हे 3 मला असं होईल असं वाटतं. ते आता बघूया काय होते ते. आता आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये 15 मिनटामध्ये तुम्हाला सांगतो. तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघत असाल तर ऑलरेडी कंटिन्यू 2 दिवस बँक निफ्टीमध्ये एक चांगला प्रॉफिट दिला, बरोबर. तर आता एक दिवस कदाचित हॉल्ट होऊ शकतो. म्हणजे आता ते डिपेंड्स आहे मार्केटवरती की अगर ते न्यूज अगर कंटिन्यू होत असेल तर मार्केट परत डाऊन साईडला जाऊ शकतं. तर काय होणार, समजा एक मोठा गॅपअप झाला आणि ग्रीन कॅन्डल बनवली. ठीक आहे, अगर ग्रीन कॅन्डल बनवली तर त्याच्यानंतर आपण एंट्रीच नाही घ्यायची. जोपर्यंत आता लो ब्रेक होत नाही तोपर्यंत एंट्री नाही घ्यायची. लो ब्रेक झाला आपण एंट्री घेऊ शकतो. इकडे फक्त मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या उद्या अगर गॅपअप झाला तर. कारण आज गॅपअप झाला त्याने खाली गेला. ठीक आहे, तर कदाचित उद्या गॅपअप झाला तर मार्केट एवढा खाली नाही होऊ शकत, ते एक वॉलटाईल करणार. ठीक आहे, पण आपला जो सेटअपमध्ये बसला तसं घ्या. तर पहिले 5 मिनटाची किंवा 5 मिनटाची रेड किंवा ग्रीन कॅन्डल मिळाली, त्याचा लो ब्रेक केला. अगर एस एल छोटा असेल तर मॅक्झिमम 3दा एंट्री घ्या. कारण मार्केट वॉलटाईल आहे, कधी एस एल जाऊ शकतात. मॅक्झिमम 3दा एंट्री घ्या आणि जसा 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला आपला एस एल सर कॉस्ट टू कॉस्ट करा. ठीक आहे, पण समजा तुमच्या असं मल्टिपल 2दा किंवा 3दा एस एल जात असतील ना तर समजून जा उद्याचा दिवस हे मार्केट कुठे जाणार ना. कारण ऑलरेडी 2 दिवस एवढी मोठी मोमेंटम दिल्यानंतर एक हॉल्ट करायची त्याला मार्केटला गरज असते. ठीक आहे, तर कदाचित उद्या पण हॉल्ट होऊ शकतं किंवा परवा पण होऊ शकतं. ते डिपेंड करतं मार्केटवर. पण आपला जसं सेटअप बसला त्या सेटअपनुसार आपल्याला ट्रेड घ्यायचा. मग भले एस एल गेला तरी चालेल किंवा मग टार्गेट मिळालं तरी चालेल. ठीक आहे, आणि समजा फ्लॅट ओपन होऊन हा लेवल ब्रेक होतो आहे तर आपण खालच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्रीज घ्या अशा सिनेरिओमध्ये. फक्त वरच्या सिनेरिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्ही 3दा एंट्री घेऊ शकता, पण डाऊन साईडला तुम्ही 2 एंट्रीमध्ये का मार्केटला जायचं असेल ब्रेक करून तो लगेच जाणार. ठीक आहे, आणि मोठा गॅप डाऊन झाला पहिली 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल किंवा मग रेड कॅन्डल जसा लो ब्रेक होत असेल आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा ते 3दा एंट्री घ्या. एस एल बघा, एस एल जास्त छोटा असेल तर 3दा एंट्री घेऊ शकता. एस एल मोठा असेल तर फक्त मॅक्झिमम 2दाच एंट्री घ्या. ठीक आहे, तर उद्या पण आपण फक्त आणि फक्त डाऊन साईडला बघणार आहे. बँक निफ्टीमध्ये पण मी उद्या अपसाईडला नाही बघणार, कारण अपसाईडला गेलं तरी ना जास्त मोठी मुवमेंटम नाही. अगर हा लेवल ब्रेक केला तर इथे प्रत्येक ठिकाणी तर रेजिस्टन्स फेस होणार, तर तुम्हाला एक मोठा टार्गेट मिळणार नाही. जसं आज लोकांना टार्गेट मिळाला तसं टार्गेट नसणार मिळाला. ठीक आहे, आणि इथे पण ह्या दिवशी पण खूप लोकांनी काय केलं असेल, मोठा गॅप डाऊन झाला असेल. मार्केट फक्त आणि फक्त खूप लोकांनी जेवढे मी लोकांनी ओळखतो त्या लोकांनी फक्त आणि फक्त ऑफसाईड जायला त्या लोकांना जास्त लॉस झाला. ठीक आहे, त्यामुळे ज्या साईडला मार्केट जात असेल त्या साईडला फक्त ट्रेंड घ्या. अगर डाऊन साईडला जात असेल तर फक्त आणि फक्त डाऊन साईडचीच एंट्री घ्या. ठीक आहे, आणि अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.